बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी अटक वॉरंट काढण्यात आले। नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटेंना त्वरित अटक करा असे आदेश दिलेत। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे शासकीय रुग्णालयात दाखल आहेत। त्यांना 4 दिवस अटकेपासून दिलासा मिळावा अशी विनंती कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केली आहे। मात्र कोकाटेंचं मेडिकल सर्टिफिकेट दाखल केलेलं नसल्यानं कोर्टानं कोकाटे बंधूंच्या अटकेचे आदेश दिलेत। दरम्यान आता कोकाटेंच्या मंत्रिपदावरती अजित पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणी माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्यात आलेलं आहे आणि त्यांचे बंधू आणि त्यांच्या विरोधात हे अटक वॉरंट काढलेलं आहे। हे म्हणायचं आहे की कलम 418 CRPC अंतर्गत जी काही प्रक्रिया पार पडेल त्या प्रक्रियेनुसार जे काही निष्पन्न होईल त्या निष्पन्नात जेव्हा गुन्हा सिद्ध झालेला आहे तर कायद्यानुसार 2 वर्षाची शिक्षा जर झाली असेल तर आमदारकी राहत नाही। लोकप्रतिनिधी कायदा आहे, स्वयंस्पष्ट आहे। हे माझं म्हणणं नाही, हे कायद्याचं म्हणणं आहे। ही वैयक्तिक लढाई नाही, माझं आणि माणिकराव कोकाटे यांचं वैयक्तिक वैर नाही, हा तत्वांचा लढा आहे, ही कायद्याची लढाई आहे। बघा याच्यात शक्यता नाही आहे, याच्यात क्लिअर आहे पोझिशन कायद्याची स्पष्ट आहे की एकदा गुन्हा सिद्धी झाली की त्याच्यानंतर अटक ही क्रमप्राप्त आहे। अटक हे डिस्क्रिशन नाही, हे काही निर्णयावर नाही की अटक करायची किंवा नाही करायची। अटक होणे हे क्रमप्राप्त आहे आणि त्यानुसार या प्रोसिजरमध्ये असल्यामुळे आता त्यानुसार सर्व प्रक्रिया पार पडेल असा मला विश्वास आहे। घडलं या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। तर अजित पवार हे कोकाटेंच्या मंत्रिपदासंदर्भात काय निर्णय घेणार याबद्दल प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला माहिती देणार आहेत। आधी जाऊयात प्रांजल कुलकर्णीकडे। प्रांजल, काय काय घडलं नेमकं कोर्टात? प्रज्ञा खरे आज कोर्टामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत। आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना काल त्यांच्यावरती शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली होती आणि त्यानंतर आज यावर सुनावणी देखील झाली आणि माणिकराव कोकाटे यांना मोठा झटका हा बसलेला आहे। कोकाटेंना खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ज्या कोर्टातील सदनिका आहेत ते बळकावून कुठेतरी कोकाटे यांना भोवलेत असंच म्हणावं लागणार आहे। माझ्यासोबत आशुतोष राठोड आहेत ज्यांनी खरं तर याचिका देखील दाखल केली होती। सर, काय नक्की आज कोर्टात घडलंय? आज कोर्टात कलम 418 CRPC अंतर्गत प्रक्रिया पार पडली। मेहरबान कोर्टाने अतिशय स्पष्ट आदेश पारित केलेले आहेत, त्याच्यात वॉरंट इश्यू झालेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी याची त्वरित दखल घेऊन माननीय मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांना त्वरित अटक करणे व त्यांची रवानगी तुरुंगात करणे हे क्रमप्राप्त आहे। काल खरं ही शिक्षा कायम ठेवली होती, आज नक्की काय घडलं आणि तुमच्या वतीने काय मागणी करण्यात आली? माझ्या वतीने अशी मागणी करण्यात आली की जेव्हा शिक्षा कायम झालेली आहे तर आदेश पारित करताना माननीय मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब हे मेहरबान न्यायालयात हजर नव्हते, तर ते हजर नसतानाही अजून शिक्षेची अंमलबजावणी झालेली नाही हे मी मेहरबान कोर्टाच्या लक्षात आणून दिलं आणि कायद्याच्या प्रोव्हिजन लक्षात आणून दिल्या। मेहरबान कोर्टाने कायद्याची तरतूद तपासून त्वरित आदेश पारित केले। त्यांना अटक होऊ शकते का ते शरण देखील म्हटलेलं आहे? नाही, आता अटक होणे ही कायद्याने बंधनकारक आहे। आता कोणतीही याच्यात पळवाट नाही। आपण बघत आहोत खरं तर कोणतीही पळवाट नाही आहेत असं वकील हे म्हणतायत। दरम्यान आता नक्की पुढे माणिकराव कोकाटेंची काय भूमिका असणार आहेत त्यांच्या वतीने उच्च न्यायालयामध्ये देखील धाव खरं तर घेतली जाऊ शकते अशी देखील चर्चा ही होती। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी आपल्यासोबत असेच राहा। मात्र सागर कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत आहेत। सागर, सध्या आहेत कुठे माणिकराव कोकाटे, काय पुढच्या घडामोडी? प्रज्ञा, माणिकराव कोकाटेंचा मोबाईल स्विच ऑफ आहे आणि त्यांचे जसे वकील दावे करतात की त्यांची प्रकृती ठीक नाही आहे, ते रुग्णालयात दाखल आहेत, तर मग अशा स्वरूपाचे कुठलेही पुरावे वास्तविकतेत त्यांच्या कार्यालयाकडनं सादर किंवा तशा स्वरूपाची माहिती दिली जात नाही आहे। दुसरी गोष्ट की कोकाटेंच्या संदर्भात आता जवळपास नाशिक जिल्हा न्यायालयाच्या वतीने विषय स्पष्ट झालेला आहे की कोकाटेंच्या विरोधातला अटक वॉरंट काढलेली आहे आणि एखाद्या मंत्र्याच्या विरोधात अटक वॉरंट असेल तर त्याला तात्काळ हायकोर्टामध्ये जाऊन त्याला दिलासा मिळणं किंवा ती किमान त्याबाबतची न्यायालयात पिटिशन दाखल आहे हे स्वरूपात कारवाई करणं
अशा स्वरूपाची भूमिका असणं अपेक्षित होतं. पण आज अशा स्वरूपात कदाचित घडामोडी घडताना दिसत नाही आहेत. कोकटेंचे वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टात हालचाली सुरू असल्याची माहिती उपलब्ध होती आहे. पण मुद्दा उपस्थित राहतो तो कोकटेंवरच्या आता कारवाईचं नेमकं काय होणार आहे. एका बाजूला अजित पवारांनी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतरनं कॅबिनेट बैठक झाली आणि कॅबिनेट बैठकीनंतरनं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे सेपरेट एका बैठक केलेली आहे. अजित पवारांनी NDTVला माहिती दिलेली आहे की आज कोर्टात नेमकं काय नक्कीच सागर, थोडंसं तुम्हाला थांबवतीये. अमराज दानवे बोलतायत, पाहूया. 24 तासात काय केलं? आता 24 तास उलटून गेले कोर्टाने निर्णय द्यायला. आता हे सांगाल हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, मग का तो पण थांबायचं का? हेच नियम दुसऱ्यांना का नाही? ताबडतोब ठीक आहे, नंतर रिएस्टेट जर झालं तर रिएस्टेट करू शकाल तुम्ही, पुन्हा मंत्री करा, त्यांना मुख्यमंत्री करा, काय प्रॉब्लेम नाही. पण आता राजीनामा व्हावा. किसी होते अंबादास दानवे आणि कोकाटे यांचा आता तात्काळ राजीनामा व्हावा अशी मागणी केली आहे. तर कोणत्याही क्षणी ही अटक व्हावी अशीच मागणी आता विरोधकांकडनं सुद्धा केली जाते. सागर, मुळातच नियम बघता अशाच पद्धतीनं अटक होणं अपेक्षित आहे. काय आपण बघतोय कायद्यातल्या पळवाटा ज्या आहेत त्या शोधल्या जात आहेत, मात्र कशा पद्धतीनं प्रोसिजर होऊ शकते? सागर साहेब, लीलावती रुग्णालयात दाखल केल्याची माहिती आत्ता समोर येत आहे माणिकराव कोकाटेंना. अर्थात जर एखादा व्यक्ती रुग्णालयात दाखल आहे तर त्याच्या संदर्भामध्ये मग त्यांच्यावर अटक कारवाई टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या अनेक वेगवेगळ्या तृप्ती आहेत त्या वापरल्या जातात, आयडियाज वापरल्या जातात आणि त्यानंतरनं मग दुसरा वरिष्ठ कोर्टाकडनं दिलासा घेतला जातो आणि मग त्यानंतरनं संबंधित रुग्ण जो आहे, आरोपी आहे, तो डिस्चार्ज दिला जातो. तशाच स्वरूपाची काही कोकाटेंनी आता हालचाली केल्याची चर्चा खूप रंगू लागलेली आहे. मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये कोकाटे दाखल असल्याची माहिती आता समोर येते. अर्थात त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की आता या गोष्टीमुळे कोकाटेंना तुर्तास तरी अटक करणं हे शक्य नाही. तोपर्यंत कोकाटे हे न्यायालयाच्या इतर माध्यमातून स्वतःला दिलासा मिळण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जातं. प्रश्न उपस्थित राहतो की कोकाटेंचा राजीनामा होणार का? तर जवळपास कोकाटेंसाठी जी अडचण आहे राजकीय, ती प्रचंड वाढलेली आहे आणि विशेषतः अजित पवारांची राजकीय अडचण वाढली. एका बाजूला पार्थ पवारांचं प्रकरण, जमीन पुण्यातला जो विषय आहे तो थांबत नाही. दुसरीकडे नवाब मलिकान प्रकरणामुळे मुंबई महापालिकेची वेगळी निवडणूक लढवण्याची अजित पवारांना नामुष्की आलेली आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता माणिकराव कोकाटेंना थेट अटक वॉरंट एका मंत्र्याच्या विरोधात काढलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे अजित पवारांना की या संदर्भाचा अंतिम निर्णय घेतला जावा. पण या संदर्भात राजीनामा जर अटक वॉरंटच्या बाबतीतला विषय मार्गी लागत नाही तर राजीनामा माणिकराव कोकाटेंचं होणं हे जवळपास अपेक्षित दिसून येतं. नक्कीच प्रांजलकडे जात आहोत. प्रांजल, आपल्या सोबत माणिकराव कोकाटेंचे वकील आहेत, काय नेमकं त्यांचं म्हणणं? प्रज्ञा, आज आपण बघितलं तर न्यायालयामध्ये अनेक घडामोडी बघायला मिळाल्या. माणिकराव कोकाटे यांचे वकील मनोज पिंगळे यांनी देखील आज युक्तिवाद केला आणि त्यांनी म्हटलं की माणिकराव कोकाटे हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यांनी खरं तर 3 ते 4 दिवस आम्हाला दिलासा मिळावा अशी देखील विनंती देखील केलेली होती, मात्र न्यायालयाने ती विनंती जी आहे ती स्वीकारलेली नाही आहे. खरं तर आज न्यायालयामध्ये कुठेतरी दिलासा मिळावा असं त्यांना वाटत होतं. सर, काय नक्की आज तुम्ही युक्तिवाद केला? नाही, आम्ही काही केस लॉचे रेफरन्स दिले की जरी कन्व्हिक्शन सेशन कोर्टात झालं आहे तर इट इज नॉट द सिरियस ऑफेन्स, हिनियस ऑफेन्स नाही आहे. तर साहेब ॲडमिट आहेत कोर्टामध्ये, साहेब लीलावतीला. त्यांची प्रकृती थोडी खराब झाली आहे. तर ह्युमॅनिटी ग्राउंडवर आम्हाला 4 दिवस मिळावे सरेंडरसाठी. आम्ही सरेंडरसाठी वेळ मागितला होता, तर तो अर्ज आमचा रिजेक्ट झाला. आम्ही हायकोर्टात अपील करतो आहोत. आमच्या हायकोर्टात सबमिट झालेलं आहे. हायकोर्टात अपील करायचा ऑप्शन आमच्याकडे आहे, तिथून सुप्रीम कोर्टात आहे. इथलं कन्व्हिक्शन झालं आहे म्हणजे ते दोषी आहेत असं होत नाही, कारण प्रत्येकाला संधी मिळते सुप्रीम कोर्टापर्यंत. तर आता हायकोर्टात आम्ही जातो आहोत उद्या. आत्ता केस फाईल झाली आहे हायकोर्टात. बरं, हायकोर्टात फाईल झाली. सर, कोणी केली? सर, अनिकेत निकम. सर, तुम्ही जे काही केसचा दाखला दिला, कोणकोणत्या केसेस होत्या? नाही, आता त्या सांगून उपयोग नाही, कारण ते ऑलरेडी वी आर रिजेक्टेड हिअर. तर हायकोर्टात सांगू द्या. आपण बघत आहोत खरं तर आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागणार आहे. हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या वतीने अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे. ही अटक टाळण्यासाठी अनिकेत निकम यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी युक्तिवाद देखील केलेला होता की आम्हाला यात कुठेतरी दिलासा मिळावा, अटकेपासून दिलासा मिळावा, मात्र ते मान्य करण्यात आले नाही आहेत आणि पुढे आम्हाला खरं तर पर्याय आहेत, आम्ही पुढे धाव घेऊ शकतो असं म्हणत उच्च न्यायालयामध्ये याचिका खरं तर दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुढे काय नक्की घडामोडी होत आहेत, उच्च न्यायालयाकडून माणिकराव कोकाटे यांना
दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रज्ञा, आणि यासोबतच खरं तर लीलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे आहेत, आज उपचार हे घेतात असं देखील त्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. प्रज्ञा. नक्कीच. आणि आपण थेट जाणार आहोत सागरकडे. सागर, एकीकडे ही टांगती तलवार आहे, मात्र आमच्याकडे पर्याय आहेत असं वारंवार सांगितलं जात आहे. हायकोर्ट आहेच आणि तिथेही नाही झालं तर आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतो अशी सुद्धा तयारी कोकाटेंच्या वकिलांनी दर्शवली आहे. 4 दिवसांचा वेळ सुद्धा त्यांनी मागितलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये अटकेपासून दिलासा मिळण्याचे सगळे प्रयत्न, प्रयत्न हे केले जातील असं दिसतंय. जवळपास स्पष्ट आहे, कारण की माणिकराव कोकाटे हे काही छोटे व्यक्ती नाही आहेत. एकतर ते लोकनियुक्त आमदार आहेत, दुसरीकडे ते कॅबिनेट मंत्री आहेत आणि स्थानिक पातळीवर आपणास माहीत आहे की जवळपास जो तिथला स्थानिक तालुक्याचा न्यायालयीन जो निर्णय होता त्याच्यानंतरनं जवळपास एक 6-8 महिने लागले की वरच्या नाशिक न्यायालयाने तो कायम ठेवायला. आणि नाशिक न्यायालयानंतर आता जर हायकोर्टाचा ऑप्शन आहे त्यांच्याकडे, हायकोर्टनंतर त्यांच्याकडे सुप्रीम कोर्टाचा, आणि सुप्रीम कोर्टाचा रिपिटिशनचा ऑप्शन आहे. असं जर म्हटलं तर जसं वेळ कालावधी हा विषय आहेच आहे. पण दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या मंत्र्याविषयी अटक वॉरंट निघणं हे महाराष्ट्राला काही भूषावं नाही आहे. कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करणारं आहे. कारण की ह्या सगळी प्रकरणं आपण पाहत होतो की उत्तर प्रदेश किंवा बिहारसारख्या राज्यामध्ये घडत होती. पण आपल्या इथे एखादा मंत्री जो फडणवीसांसारखा क्लीन चीफ मिनिस्टर म्हणून स्वतःची प्रतिमा आहे आणि अशा ठिकाणी त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये अटक वॉरंट असणारा मंत्री असणं हे फार भूषावं नाही आहे. यामुळेच कदाचित राज्याचे मुख्यमंत्र्यांचं स्टँड आहे की अजित पवारांनी या संदर्भातली कारवाई करावी. वास्तविकतेत राज्याचे मुख्यमंत्री सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीसांना हा सर्वाधिकार असतो. मुख्यमंत्री हे कॅबिनेटचे सर्वेसर्वा असतात. त्यांनी जर ठरवलं तर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट नाही आहे. पण ज्यावेळेस मित्रपक्षांचे अलायन्सेस गव्हर्नमेंट असतात अशा ठिकाणी मित्रपक्षाला फार दुखावता येत नाही आणि सगळ्या गोष्टी सहन करून पुढे जाव्या लागतात. अशीच काही परिस्थिती दिसून येते. एका बाजूला वेगवेगळ्या अजित पवारांची प्रकरणं ही वादग्रस्त ठरत आहेत आणि महायुतीसाठी एक प्रतिमा म्हणून डागाळताना दिसून येतात, हे मात्र निश्चित आहे. अजित पवार यांनी स्वतःच्या मुलाच्या बाबतीत, पार्थ पवारांच्या बाबतीत कुठल्याही प्रकरणामध्ये कठोर भूमिका घेतल्याचं दिसून आलं नाही. या उलट प्रशासनावर त्यांनी बोट दाखवलं. दुसरीकडे नवाब मलिकांच्या प्रकरणात सुद्धा ते नवाब मलिकांचं समर्थन करताना दिसतात, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि तिसरे आता हे प्रकरण कोकाटेंच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपणास माहिती आहे की कोकाटेंचा हा विषय पहिला नाही आहे. यापूर्वी ज्यावेळेस स्थानिक न्यायालयाने निर्णय दिला होता त्यावेळेस सुद्धा कोकाटेंचा राजीनामाचा मुद्दा सुरू झाला होता. रम्मी पत्ते खेळतानाचा प्रचंड प्रकरण जे आहे ते गाजलं कोर्टामध्ये, माफ करा, विधानभवनमध्ये. त्यानंतर सुद्धा माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातनं डिच्चू दिला जाईल असं म्हटलं जात होतं. पण ह्या सगळ्या घडामोडी न घडता माणिकराव कोकाटेंना कायम ठेवण्यात आलं. फक्त फार तर काय त्यांच्याकडनं कृषी खातं काढून त्यांना क्रीडासारखं दुय्यम खातं दिलं गेलं. मुद्दा असा आहे की कोकाटेंची एवढी गरज अजित पवारांना का भासते, कारण की नाशिकचं राजकारणसुद्धा आपण यामागे थोडासा विचार करायला हवा आहे. कारण की भुजबळ हे रुग्णालयात आहेत. भुजबळांसारखा फायर ब्रँड नेता आता राष्ट्रवादीकडे फार कार्यरत दिसत नाही आहे. दुसरीकडे मराठासारख्या समाजाचं प्रतिनिधित्व कोकाटे करतात आणि मराठा समाज हा नाशिकमध्ये बहुसंख्य भागांमध्ये अधिक दिसून येतो आहे. यामुळेही कोकाटेंना नाराज करणं किंवा त्या समुदायाला नाराज करणं हे अजित पवारांना फारसं परवडणार नाही आहे. याच जिल्ह्यातून नरहरी झिरवळ हे आदिवासी समाजातून येतात. पण नरहरी झिरवळांच्या एकट्याच्या जीवावर नाशिकचं राजकारण अजित पवारांना कदाचित करणं हे परवडणार नाही आहे. कारण की त्यांची स्पर्धा ही मित्रपक्ष असणाऱ्या भाजपाबरोबर आहे. पुढच्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जर आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं तर नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये कोकाटांचे एकेकाळ विरोधक असणाऱ्यांनाच भाजपाने ताकद दिली आणि तिथे कोकाटांच्या विरोधात निवडणूक लढावायला सांगितली. अर्थात कोकाटे यामुळे अडकून पडले सिन्नरमध्ये. ह्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत. म्हणजे राजकारण फक्त एका बाजूने चाललं नाही आहे. हे राजकारण विरोधकांबरोबरच पक्षांतर्गत असणारं, दुसरीकडे मित्रपक्षांचा असणार आहे. ह्या तिन्ही पातळीवर अजित पवारांना या कोकाटेंच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठे ना कुठेतरी मित्रपक्ष मात्र अप्रत्यक्षरित्या दबाव वाढवत आहे. माणिकराव कोकाटेंना राजीनामा देण्याची वेळ आणते असं म्हटलं जातं. पण स्वतः अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून, त्या पक्षाचे नेते म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून काय निर्णय घेतात हेही फार महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय. विरोधक सुद्धा हाच प्रश्न विचारत आहेत की राजीनामा नेमका कधी घेतला जाणार, का घेतला जात नाहीये, हेच प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत. प्रांजल आणि सागर, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या समोर येते.
कोकाटे यांना कोर्टाकडनं अटकपूर्व जामीन मिळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे, कारण वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आता हायकोर्टात आमचा अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याचबरोबरीनं तिथेही निर्णय जर आमच्या विरोधात गेला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ अशा स्वरूपामध्ये सुद्धा कोकाटेंच्या वकिलांनी तयारी केलेली आहे. तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे काही वेळापूर्वीच अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. माणिकराव कोकाटेंच्या अटकेची कुणकुण लागताच अजित पवार फडणवीसांच्या भेटीला गेले होते. यावेळेला तुम्हीच निर्णय घ्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं, अशी माहिती देखील सूत्रांकडनं मिळाली आहे. तर या माहितीनुसार अजित पवार यांनी आजच्या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानंतर फडणवीसांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय तुम्हीच घ्या असं अजित पवारांना सांगितल्याचं समजतंय. नेमका काय संवाद झालेला होता दोघांमध्ये आपण पाहूयात. माणिकराव कोकाटेंबाबत अजित पवार फडणवीसांची चर्चा झाली. तर राजीनाम्यासंदर्भातला निर्णय अजित पवारांनी घ्यावा असं यावेळेला फडणवीसांनी म्हटलंय. कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय फडणवीसांनी दादांवरच सोपवलाय. तर पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांनी रात्रीपर्यंत स्पष्टता द्यावी असंही फडणवीसांनी सुतोवाच केलंय. तर कोर्टाच्या निर्णयावरती भूमिका घेऊ असं अजित पवारांनी फडणवीसांना म्हटलंय, अशी देखील माहिती ही सूत्रांकडनं समोर येते. फडणवीस आणि अजित पवार यांची जी भेट झाली त्यातली इनसाइड स्टोरी समोर आली. मात्र वारंवार आता राजीनाम्याची मागणी जोर धरते आहे. विरोधक सुद्धा जोरदारपणे ही मागणी करतात. यापूर्वी सुद्धा माणिकराव कोकाटे हे आपल्या वक्तव्याने तसंच रमी खेळल्यानं सुद्धा अर्थातच वादात आलेले होते. या सगळ्या संदर्भात अमरराज दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. माणिकराव कोकाटे यांचा अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते. माझ्यासोबत अंबादास दानवे आहेत. दादा, तुम्ही बघितलं गंभीर आरोप होते, सकाळपासून सगळे सुनावणी सुरू होती. आता अटक वॉरंट जारी झालेला आहे, कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. बिलकुल झाली पाहिजे. जर राज्याचा मंत्रीच फरार असला तर त्या या राज्याच्या प्रतिमेला शोभा देणारं नसेल. त्यामुळं मंत्र्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे. या मंत्र्यांचं मंत्रिपद आणि आमदारकीचं जी जबाबदारी आहे ती काढून घेतली पाहिजे. मला असं वाटतं हे जर केलं नाही, कारण याच्या आधी अशा घटना केदारांच्या प्रकरणात हेच सरकार होतं, यांनी कशा पद्धतीनं ताबडतोब सदस्यत्व रद्द केलं होतं. राहुल गांधीचं सदस्यत्व कशा पद्धतीनं लोकसभेच्या संसदीय कार्यालयाने एका दिवसात सदस्यत्व रद्द केलं होतं. पण तोच नियम माणिकराव कोकाटेंना लावला पाहिजे. जर तसा नियम लावणार नसाल तर आपण घटनेचा अवमान करता अशा पद्धतीने भूमिका आपली आहे असं हा देश हे राज्य समजेल. सदनिकेचा हा सगळा जो आरोप होता दादा अत्यंत गंभीर होता. कसं बघता या सगळ्या आरोपाकडे? एखाद्या मंत्र्यांवर असे आरोप होणं अत्यंत गंभीर आहे. बिलकुल, मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टी मंत्र्यांनी पडलंच नाही पाहिजे. काय मोठा आहे तो विषय, सदनिका आणि त्याचे रेट्स असे पाहायला गेलं तर काय अवघड किंवा फार मोठं काम आहे अशातला काही भाग. परंतु मला असं वाटतं जबाबदार लोकांनी, ठीक आहे आधी झालेली घटना आहे, पण जबाबदारी त्या काळातही माणिकराव कोकाटे साहेब राजकीय स्वरूपात कार्यरत होतेच आणि अशा काळामध्ये अशा पद्धतीनं कृत्य करणं, हे बेकायदेशीर कृत्य करणं हे काही शोभत नाही आणि अशा लोकांना मंत्री करणं हे त्याच्यापेक्षा अशोभनीय. बरं, गेल्या काही दिवसांपासून महायुतीवर असे जेव्हा आरोप होतात तर क्लीन चिट देण्याचा एक प्रकार सतत तुम्ही आरोप करतात. या प्रकरणात देखील असं होऊ शकतं का? कारण आता न्यायालयाने आधी दिलाय, त्यांना राजीनामा द्यावा लागणार अशी सगळी चित्र दिसतात. आता हे वेळ पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील. सुनील केदारांचं 24 तासात का केलं, राहुल गांधींचं 24 तासात का केलं, आता 24 तास उलटून गेले कोर्टाने निर्णय द्यायला. आता हे सांगायला तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जाणार, त्यांचा राजीनामा कधी घेतला जाणार, असेच प्रश्न वारंवार उपस्थित केले जात आहेत. अधिक या संदर्भात माहिती घेणार आहोत. त्यातच माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या नाशिक, नंदुरबार, जळगाव आणि धुळ्याची निवडणुकीची सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यामुळे चांगलाच धक्का बसलेला आहे. एकीकडे नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळ्याची निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली होती. मात्र सध्या त्यांच्याच संदर्भात अटक वॉरंट जारी असल्यामुळे गोत्यात आलेले आहेत स्वतः माणिकराव कोकाटे. अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं. प्रांजल, आता इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या खरं त्यांच्यावरती देण्यात आलेल्या होत्या, मात्र आता या जबाबदाऱ्या कोणाकडे दिल्या जाणार, काय नेमकी अजित पवारांची पुढचं पाऊल असणार आहे?
प्रज्ञा खरं आहेत, माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आता अटक वॉरंट हे जारी झालेलं आहे. त्यांचं मंत्रिपद देखील आता धोक्यात आले आहेत असंच म्हणावं लागणार आहेत. विरोधक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत आणि विशेष म्हणजे आता खरं तर महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत आणि अशातच खरं तर अजित पवारांच्याच राष्ट्रवादीला हा मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये माणिकराव कोकाटे यांची सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी संपर्क मंत्री म्हणून नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या संपर्क मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांची नियुक्ती ही केलेली होती. आपल्याकडे ते पत्रक देखील प्राप्त हे झालेलं आहेत आणि विशेष म्हणजे नंदुरबारचे पालकमंत्री म्हणून देखील माणिकराव कोकाटे यांच्यावरती जबाबदारी आहेत आणि त्यामुळे एकंदरीतच आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पक्षालाच खरं तर मोठा झटका हा म्हणावा लागणार आहेत. एकीकडे मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे त्यांच्यावरती जे जिल्हे देण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये दौरा हे करतायत, पक्षांच्या बैठका घेत आहेत, इच्छुक उमेदवारांच्या देखील ते मुलाखती घेतील अशी देखील संपूर्ण तयारी ही पक्षाच्या वतीने सुरूही झालेली होती. मात्र अशातच माणिकराव कोकाटे यांना आता अटक वॉरंट, यांच्या विरोधात अटक वॉरंट हे जारी झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच आता अजित पवार खरं तर पुढची काय भूमिका घेत आहेत, कारण एकीकडे आपण बघितलं तर छगन भुजबळ यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत, त्यांची तब्येतही बरी नाही आहे. त्यामुळे त्यांच्या पाठोपाठ आता समीर भुजबळ यांनी आजपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नाशिक महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या सुरू केलेल्या आहेत. तर दुसरीकडे मात्र आता माणिकराव कोकाटे जे संपर्क मंत्री आहेत, निवडणुकांची खरं ज्यांच्यावरची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली होती, तेच माणिकराव कोकाटे आता अडचणीत हे सापडलेले आहेत. त्यामुळे आता पक्षाची पुढची भूमिका नक्की काय राहणार आहेत, माणिकराव कोकाटे यांचं पुढचं भवितव्य नक्की काय आहे, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. नक्कीच. मात्र सध्या आपण बघतोय की अजित पवार यांचं सुद्धा एक प्रकारे संकट वाढलेलं आहे, कारण यापूर्वी वारंवार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावरनं माणिकराव कोकाटे इतके खास का किंवा अजित पवारांच्या जवळचे का असा सवालही विचारला जात होता. आता मात्र पुन्हा हे प्रकरण जे आहे ते समोर आलेलं असल्यामुळे अजित पवार यांना सावध भूमिका घ्यावी लागणार आहे, कारण महापालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि त्यातच त्यांची प्रतिमा जी आहे ती स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या दृष्टीनं आता अजित पवार गट कशा पद्धतीनं पावलं उचलू शकतो, कारण पिंपरी चिंचवडमध्ये, पुण्यामध्ये तरी एकत्र येऊ आणि अर्थातच शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येईल असं म्हटलं जाते. मात्र नाशिकमधली नेमकी काय स्थिती, नाशिकमध्ये कशा पद्धतीचं चित्र सध्या पाहायला मिळतंय? महत्त्वच प्रज्ञा, आता जो तुम्ही खरं तर प्रश्न उपस्थित केला की माणिकराव कोकाटे हे आजवरती अनेक वेळा वादात ते सापडले आहेत, मात्र अजित पवारांकडून त्यांची पाठराखण हे केली जाते का, हा प्रश्न करता राजकीय वर्तुळात अनेक वेळा उपस्थित होतोय. आपण जर बघितलं तर माणिकराव कोकाटे हे कोणकोणत्या वादात ते सापडलेले आहेत, तर जेव्हा कृषी मंत्री झाले तेव्हा कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी केलेले अनेक वक्तव्य असतील, मग ते शेतकऱ्यांच्या विरोधात असतील किंवा त्यावरून ते वादात ते सापडले होते. त्यानंतर हे सदनिका प्रकरण देखील उजेडात आलं होतं, मात्र त्यानंतर त्याला स्थगिती मिळाली होती, ते प्रकरण कुठेतरी शांत झालेलं होतं. नंतर रोहित पवारांनी जो रमी ते खरं तर खेळतायत, ऐन अधिवेशनात विधानसभेमध्ये ते रमी खेळतायत हा आरोप त्यांनी केलेला होता आणि त्यामुळे माझं कृषी मंत्रीपद खरं तर गेलं हे स्वतः माणिकराव कोकाटे यांनीच कबुली देखील दिलेली होती. आणि आता देखील आपण जर बघितलं तर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माणिकराव कोकाटे यांनी देखील सिन्नरमध्ये भाजप विरोधात खरं तर वक्तव्य हे केलेलं होतं. भाजप हा वाटलेला पक्ष आहेत आणि अनेक खरं तर त्यांनी विधानही केली होती. यामुळे देखील माणिकराव कोकाटे हे कुठेतरी चर्चेत हे आले होते. त्यामुळे खरं तर एका पाठोपाठ एक माणिकराव कोकाटेंची वक्तव्य असतील किंवा माणिकराव कोकाटे हे चर्चेत होते, वादात ते सापडलेले होते आणि असं असताना आज हे समोर आलेलं अटक वॉरंट. थोडंसं तुम्हाला थांबवते प्रांजल, कारण आणखीन एक महत्त्वाची घडामोड समोर येते. धनंजय मुंडे हे दिल्लीत आलेले आहेत अशी माहिती समोर येते. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात वॉरंट निघाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली पाहायला मिळतात. मंत्रिमंडळात परत येण्यासाठी धनंजय मुंडे यांची ही फिल्डिंग आहे का असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय. अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं. रामराजे, काय अधिक माहिती? मुंडे दिल्लीत आहेत. बिलकुल, इकडे राज्यामध्ये गोंधळ आहे. कोकाटेंच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जो आहे तो निघालेला आहे, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये धनंजय मुंडे हे दाखल झाल्याची माहिती मिळालेली आहे. ते संसदेमध्ये आज गेले होते. संसदेमध्ये काही पक्षश्रेष्ठींना ते भेटण्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा मंत्रिमंडळामधला त्यांचा मार्ग सुकर होतोय का, असे सुद्धा आता प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आज ते राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी सुद्धा भेटलेले आहेत आणि त्याचबरोबर भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांशी सुद्धा त्यांची भेट झाल्याची माहिती मिळते.
आणि यानंतर मग आता मंत्रिमंडळामधला त्यांचा मार्ग सुकर होतोय का हे पाहावं लागणार आहे. परंतु कुठेतरी एक मोठा फटका बसला होता. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामधून जावं पण लागलं होतं. पण आता कोकाटे हे अडचणीत आलेले आहेत. अशा वेळी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा धनंजय मुंडे यांना येणं कितपत शक्य आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे. नक्कीच. मात्र या सगळ्या संदर्भात हा जो काही दबाव आणण्याचा किंवा अशा पद्धतीनं आपलं नाव हे भाजप पक्षश्रेष्ठींकडनं पुढे करण्याचा हा प्रयत्न आहे का मुंडेंचा? नेमकी कोणाची त्यांनी भेट घेतलेली आहे हे कळू शकले का? भाजपमधल्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेतल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु कोणाची भेट घेतलेली हे अद्याप समजू शकलं नाहीये. परंतु या माध्यमातून आपल्याबाबतचं एक स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी दिलेलं सुद्धा कळतंय. मतदारसंघामधले काही महत्वाचे विषय होते त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी काही मंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. परंतु या भेटीच्या पाठीमागं आणखीन काय दडलंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पक्षांतर्गत मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत आणि अशा वेळी अजित पवार यांचा मित्र आणि खंदा समर्थक म्हणून धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये यावं यासाठी काही पक्षातून काही लोक प्रयत्न करतायत, तर काही जणांचा अजूनही धनंजय मुंडे यांना घेण्यासाठी विरोध दिसून येतोय. आणि त्यामुळेच शेवटी दिल्ली गाठावी लागलेली आहे धनंजय मुंडे यांना, कारण राज्यस्तरावरून पक्षश्रेष्ठी जे असतील अजित पवार त्यांच्याशी यापूर्वीच चर्चा झाल्याची माहिती मिळते. परंतु दिल्लीमधून कुठेतरी एक ग्रीन सिग्नल आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि त्यामुळे या ग्रीन सिग्नलच्या नंतर त्यांची घर वापसी निश्चित होती का हे बघावं लागणार आहे. नक्कीच. मात्र या सगळ्यामध्ये एक प्रकारे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे. आणि आता थेट जाणार आहोत उल्हास बापट, ज्येष्ठ विधिज्ञ आपल्या सोबत आहेत. उल्हास बापटजी नमस्कार, स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये. मुळात आता जो अटक वॉरंट काढलेला आहे कोर्टानं, पुढची प्रोसिजर कशा स्वरूपाची असते त्याबद्दल थोडी माहिती द्याल. कसं असतं की या कायद्याचं तत्वज्ञान आधी समजावून घ्या की कुठली व्यक्ती ही जर का क्रिमिनल असेल तर अशा क्रिमिनल व्यक्तीनी मेंबर राहणं विधानसभेचं किंवा मंत्री राहणं हे लोकशाहीमध्ये बसत नाही, म्हणजे एथिक्समध्ये बसत नाही. आणि त्यामुळे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ऍक्ट 55 चा जो कायदा आहे त्याच्या 8व्या कलमाखाली अनेक ठिकाणी अनेक गुन्ह्यांकरता डिस्क्वालिफाय माणसं होतात. काही 6 महिने शिक्षा असेल तर काही वर्ष असेल तर, पण 2 वर्षाची जर का शिक्षा झाली तर ती व्यक्ती डिस्क्वालिफाय होते आणि ती त्या क्षणापासून होते असं त्या कायद्यात लिहिलेलं आहे. आता याला त्याच्यामध्ये आणखी एक तरतूद होती पूर्वी की फक्त मिनिस्टर्स वाचू शकतील अशी, पण ते जे कलम होतं 8(4) त्याला कलम जे होतं ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलंय. त्यामुळे आत्ताची पोझिशन कायद्याची अशी आहे की सेशन्स कोर्टाने जर का कोकाटेंना 2 वर्षाची शिक्षा दिली असेल आणि दोषी ठरवलं असेल तर त्या क्षणापासून ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत. फक्त तो जो निर्णय आहे तो स्पीकरच्या, कारण स्पीकर डिस्क्वालिफाय करणार आहेत, तर स्पीकरच्या हातात तो निर्णय आला की स्पीकरकडे कुठल्याही तऱ्हेचं डिस्क्रिशन नाहीये, त्यांनी ते डिस्क्वालिफाय करणं आवश्यक आहे. हा प्रोसिजर आहे. आता त्याला किती वेळ लागेल हे दुर्दैवाने, मी पॉलिटिक्सवर जनरली बोलत नाही, पण मी गेले कित्येक दिवस बघतोय की सरकारी मनुष्य असेल म्हणजे सत्तेतली व्यक्ती असेल तर वेगळी ट्रीटमेंट दिली जाते आणि ऑपोजिशन ते. आता राहुल गांधींना 2 वर्षाची शिक्षा झाली होती, त्यांना त्या क्षणी लोकसभेतून डिस्क्वालिफाय केलं होतं. त्यामुळे आता कोकाटेंच्या बाबतीत किती वेळ लागेल हे मी सांगू शकत नाही, तो राजकारणाचा भाग झाला. पण कायदा तुम्हाला स्वच्छ शब्दात सांगतो की ते त्वरित डिस्क्वालिफाय झालेले आहेत आता. नक्कीच. धन्यवाद उल्हासजी आमच्याशी बोललात त्यासाठी. तर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आपण बघतोय कधी अटक जी आहे ती होऊ शकते, अटक वॉरंट काढण्यात आलेला आहे. मात्र या सगळ्यामध्ये दबाव पॉलिटिकल एक प्रकारचा आहे असं वारंवार म्हटलं जातंय. या संदर्भात आपल्याला प्रांजल कुलकर्णी आणि सागर कुलकर्णी हे सुद्धा अधिक माहिती देत होते. धन्यवाद आपले या संपूर्ण बातमीवरती अधिक भाष्य केल्याबद्दल. आणि तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पाहत राहा NDTV मराठी.